नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला प्रमाण म्हणल्याशिवाय काला झाला असं वाटत नाही हो. काय असेल आहे ऐका, पटकन नेतो आता गोकुळात नेतो, त्याला मोठा करतो, लगेच गाया चारायला पाठवतो, लगेच काला करतो आणि तुम्हाला सुद्धा मोकळ सोडतो. आमटीचा वास आला बघा, आता आमटीचा वास आला की काला झाला म्हणून समजा. आंधळे महाराज गोड भगवंत निघाले. अरे बाबा उचलायचं कसं, उचलून तर बघ आई, उचलीला कमळापती पायची बंधने. ए मूर्तिजा पूर्ण या शिडको म्हाडा कॉलनीनं, शिडकोच म्हटलं, शिडको मुंबईला आहे. म्हाडा कॉलनीनं देव 7 दिवस, आज 8वा दिवस डोक्या उचलला तर सगळी बंधनं गळाली. पहा आता आज संध्याकाळपासून परत माया येईन इकडं. बंधनं येतील. देव उचलला, शेषानं छाया धरली, अमृताचा वर्षा यमुनेच्या तीरावर आले. फक्त एवढंच थोडंसं चिंतन सांगतो, पुढे जाऊन संपवतो मी, नाही वेळ घेणार तुमचा, कारण ओव्हर टाईम करण्यात काही अर्थ नाही. लाईट जाळून घेतात पण बिल भरत नाही ते. पण प्रेम असल्यामुळं लाईट बळ जाळून घेतो आम्ही. काय आता करायचं, असतंय असं. ऐका, ओव्हर टाईम करण्यात काही अर्थ नाही. भगवंत निघाले, यशोदा मैयाचं पाणी वाढलं आणि पाणी वाढल्याबरोबर घोट्याला लागलं, कमरेला लागलं, गुडघ्याला लागलं, छातीला लागलं. वसुदेव वरवर टाचा करायला लागला. देवानं विचार केला, जर नाका तोंडात पाणी गेलं बाबाच्या तर मला सुद्धा टाकून देईल. का पाणी वाढलं याच्यावर भागवतावर टीका ज्यांनी केली ना, त्यांनी फार गोड चिंतन केलं. का पाणी वाढलं, पहिलं कारण त्यांनी सांगितलं, कालिंदी यमुनेचं दुसरं नाव आहे कालिंदी, आणि कालिंदी ही कृष्णाची पत्नी आहे. जर माझा पती माझ्या पात्रातून चालला आणि त्याचं दर्शन झालं नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, म्हणून पाणी वाढलं. नंबर 2, यम आणि यमुना ही समुद्राची मुलं. वाट देत नाही म्हणून माझ्या बापाला समुद्रानं बांधला. आता मी त्याची लेक आहे. तुम्ही आपल्या बायकोला, आपल्या म्हणजे तुमच्या, किती हाना बरं का. आणि जर बापावर शिवी द्या शेवटच्या टप्प्यात, ती म्हणते अजून 2 ठोके टाक, पण माझ्या बापाला काय बोलायचं नाही. किती स्वाभिमान असतं मला सांगा. यमुनेला स्वाभिमान होता, माझ्या बापाला बांधलं ना, आता मी दाखवते माझ्यात काय ताकद आहे, म्हणून पाणी वाढलं. तिसरं कारण असं आहे, वसुदेव संत आहेत आणि त्या यमुनेच्या डोहात कालिया येऊन थांबलेला आहे. पाणी विषयुक्त केलंय. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गवा, परोपकाराय फलंती वृक्षः. नदीचं वाहनच परोपकारासाठी, त्याचा जर उपयोग होत नसेल तर उपयोग नाही म्हणून तिला दुःख होत होतं का माझं पाणी कुणी वापरत नाही, कुणी खेळायला येत नाही, गायगुजी पाणी पित नाही. पण ते देवाला गारानं सांगत, देव लगेच ऐकत नाही, विश्वाचा पसारा त्याच्याकडे पडलाय. म्हणून संतांच्या कानाला लागली का त्यांनी ते गारानं देवाला सांगावं, म्हणून वसुदेवाच्या कानापर्यंत पाणी आलं. अजून एक कारण सांगतो, भगवंताच्या अंगठ्यातून गंगा निघालेली आहे. काय, यमुना आणि गंगा ह्या दोघी बहिणी आहेत. काय, बहिणी आहेत. आणि मग असं असतंय,
की अंगठा काढला, वाट करून दिली. आता वाट का करून दिली तर त्याचं कारण असे, महाराज जरी असला आणि तुम्ही जरी असले, कुणी असले, आता आम्ही जरी असलो तरी बघा, मी कर्जतला कथा केली, तिथून इथं आलो, इथून आज घरी जाईल आणि उद्या लगेच सिन्नरला भागवत चालू होते. ते संपेल ज्या दिवशी सकाळी, त्या दिवशी शिर्डीला रामायण चालू होत आहे. 22 तारखेच्या अयोध्याच्या महोत्सवानिमित्त संपूर्ण शिर्डी संस्थान आणि शिर्डी गावानं भव्य स्वरूपात रामायणाचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला ज्यांना ज्यांना शक्य आहे कदाचित चक्कर मारा, बाबांचं दर्शनही होईल. ऐका, पण आता मी जर गेलो आज संध्याकाळी सगळे कपडे घेऊन, कोणती बायको आनंदानं दरवाजा उघडेलो? कोणी उघडत नाही. आपण फक्त दरवाजा उघडला कसं राजेश खन्नासारखं तिच्याकडे 5 मिनिटं बघायचं आणि हसायचं. तिला म्हणायचं तू ये म्हणून मी, तुझ्यामुळे चाललंय सगळं, नाही का? मग ती म्हणती माझं 1 नंबर आहे, तू संडास ते त्याचं, तू नवरा म्हणून जा ना तिच्याकडे. नवरा म्हणून जात नाही ना. म्हणलं आज घरी गेला ना, तिनं भाजी केली ना, एवढंच म्हणायचं काय भाजी, वा भाजी, खावं तर तुझ्या आजची अख्ख्या म्हाडा कॉलनी तू हातासारखी चव नाही. ते गेलं घरी, म्हणलं जमन, म्हणलं करून बघ. त्यानं हातपाय धुतले, लुंगी लावली, बसायला ताट, टेकायला ताट, समोर पंचपक्वानाचं ताट, पहिला घास खाला, म्हणला वा भाजी, काय भाजी, खावं तर तुझ्या आजची अख्ख्या म्हाडा कॉलनी तुझ्या हातासारखी चव नाही. तिनं असं खालीवर पाहिलं, म्हणली घ्या गिळून. 15 वर्ष लग्नाला झाली, कधी कौतुक नाही. आज शेजारनी कोण भाजी आणली तर चालू झालं काय? बाबा दोघांची एवढी भांडणं, हांडा एकीक, कळशी एकीक, पिंप एकीक, ते मायक आलं बा. म्हणलं काय? म्हणला ज्याचा अनुभव आहे ते सांगत जा. म्हणलं झालं काय? म्हणलं तुम्ही स्तुती करायला सांगितली, ती भाजी निघली शेजारणीची. मी म्हणलं येड्या, 15 वर्ष लग्नाला झाली, तुला जर बायकोच्या हातची भाजी कळत नाही याचा अर्थ तू घरात लक्ष नाही. चल विठाला विठाला विठाला.